मालेगावात बनावट जन्मदाखला प्रकरणामध्ये माजी नगराध्यक्ष दीपक भोसले भाजपचे किरीट सोमय्या यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत। दीपक भोसले हे भोसले घराण्याचे आहेत आणि त्यांची पत्नी ज्योती भोसले या महानगरपालिकेमध्ये उपमहापौर पद त्यांनी भूषवलंय। असा राजकीय वारसा असताना सुद्धा जन्मदाखला रद्द झाल्यामुळे दीपक भोसले यांनी संताप व्यक्त केला। मी काय बांगलादेशी आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान माफी न मागितल्यास अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। कारण की या गावात माझा जन्म झालाय, माझं आधार कार्ड आहे, माझं पॅन कार्ड आहे, माझा शाळेचा दाखला आहे, मी पुणे विद्यापीठात प्रतिनिधित्व केलेलं आहे, मी जीएस होतो। अशा बऱ्याच गोष्टी मी त्यांना महापालिकेत दिल्या असताना सुद्धा त्यांनी मला अतिरेकी किंवा बांगलादेशी का ठरवलं, त्यामुळे मी त्यांचा पुन्हा एक वेळा निषेध करतो। आयुक्तांचंच ब्रेन टेस्टिंग झाली पाहिजे आणि त्यांनी जर चुकीची माहिती दिली असेल तर आयुक्तांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। माझे ॲडव्होकेट BS शेवाळे, संजय शेवाळे यांच्याशी गेल्या 2 दिवसापासून चर्चा करीत आहे आणि अब्रू नुकसान भरपाईचा दावा अथवा माझी जाहीर माफी मागावी असं किरीट सोमय्यांकडे आव्हान करणार आहे। जर त्यांनी केलं नाही तर त्यांच्यावर मी अब्रू नुकसान भरपाईचा दावा दाखल करणार आहे।